कॉन्फरन्स मी बघितली, कुठेतरी असं जाणवलं की त्यांच्या नेत्यांनी त्यांना एक कागद पाठवला, कागद वाचण्यासाठी सांगितला आणि त्या माध्यमातून फक्त न अभ्यास करता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण ही प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर व तसंच काही नेत्यांचे वक्तव्य गेल्या काही दिवसात बघितलं तर गुंडांच्या समर्थनात भाजप मैदानात अशी दुर्दैवाने आजची परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये सिद्धार्थ भाऊंनी काय काय गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की माझ्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे पासपोर्ट निघालं. एक तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे, नाही तर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे जे एसपी आहे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. ती प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हणजे एसपी साहेबांनी, होम डिपार्टमेंटचे एसपी असतात, कदाचित सिद्धार्थ भाऊंना ते माहीत नसावं, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही लोकेशन व्हेरिफिकेशनला गेलो, व्यक्ती व्हेरिफिकेशनला गेलो, ज्या पत्त्यावर आम्ही गेलो त्या पत्त्यावर ती व्यक्ती म्हणजे निलेश गायकवाड ही आम्हाला आढळली नाही असं स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे आणि ते रिपोर्ट सुद्धा झालेला आहे. मग हा रिपोर्ट कुठे गेला तर हा रिपोर्ट गेला पासपोर्ट ऑफिसमध्ये. पासपोर्ट ऑफिस हे कोणाच्या अंतर्गत असतं सिद्धार्थ भाऊ? हे पासपोर्ट ऑफिस विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. 2014 पासून आतापर्यंत केंद्र सरकार कोणाचं आहे? हे भाजपचं सरकार आहे. अप्रत्यक्षपणे तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात की जयशंकर साहेब जे विदेश मंत्रालयामध्ये 2014 पासून आहेत ते योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यांचा विभाग भ्रष्ट आहे, गुन्ह्यांना समर्थन करणारा त्यांचा विभाग आहे, त्यांचे अधिकारी मॅनेज होऊ शकतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी भाजपचं केंद्र सरकारवरच तुम्ही तिथं ताशिरे ओढलेत असं आपल्याला तिथं सांगावं लागेल. त्याच्याच बरोबर पत्ता कुठला आहे? तुम्ही बोलला जामखेडचा आहे. कृपा करून जरा नीट वाचा. तो अहिल्यानगर शहराचा पत्ता आहे आणि मी कर्जत जामखेडचा आमदार आहे. मी अहिल्यानगर शहराचा आमदार नाही. कोण आमदार आहे हे तुम्ही तुमच्या लेवलला तिथं बघावं. त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा युकेला गेला असाल, अमेरिकेला गेला असाल, बऱ्याच ठिकाणी गेला असाल. विजा काढत असताना एक तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं, इन्कम टॅक्सचे रिटर्न द्यावे लागतात, बरेच इतर काय डॉक्युमेंटेशन हे द्यावं लागतं. त्यातले काय डॉक्युमेंटेशन हे सरकारकडे द्यावं लागतं. हे महाशय निलेश गायकवाड हे नेत्यांच्या जवळचे जे गुंड प्रवृत्तीचे नाही तर गुंड व्यक्ती आहेत, यांनी विजा व्हेरिफिकेशन नाही तर विजा घेत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन हे झालं असेल तर गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं आहे. आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार आहे. त्यामुळे 15 मिनिटाची त्यांची म्हणजे शिरोळे भाऊंची पत्रकार परिषद ही आपण सर्वांनी ऐकली. मराठी पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो. योग्य असे प्रश्न त्यांनी विचारले. बरेच प्रश्न विचारल्यानंतर सिद्धार्थ भाऊ जे अर्धवट माहितीवर त्यांच्या नेत्यांनी त्यांना दिलेला जो कागद होता त्या कागदाचा अभ्यास करून, विषयाचा अभ्यास न करता फक्त कागदावर काय लिहिलं याचा अंदाज घेत तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 8 मिनिटं जे प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले त्याच्यावर दुर्दैवाने त्यांना उत्तर देता आलेलं नाही. मी सिद्धार्थ भाऊ शिरोळेंना हा कागद दाखवतो. हे आहे कोर्टाचा एक निर्णय. हा कोर्टाचा निर्णय कधीचा आहे? 2017चा आहे. निकाल तारीख 16 ऑगस्ट 2017. 2017ला शिरोळे भाऊ कोणाचं सरकार होतं तर भाजपचं सरकार होतं. होम मिनिस्टर कोण होते? देवेंद्र फडणवीस साहेब होते. आता होम मिनिस्टर कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यावेळेस 2017ला हे कॅबिनेट मंत्री तुमच्या मंत्रालयामध्ये नाही तर तुमच्या
मंत्री समितीमध्ये कॅबिनेट मंत्री एक होते, ते कोण होते तर राम शिंदे सर होते. 2017ला राम शिंदे सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्या आधी ते कुठल्या विभागाचे मंत्री होते तर राज्य गृह खात्याचे ते राज्यमंत्री होते. आता या निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश गायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही, जे दिले ते अपुरे होते आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राम शिंदे हे सत्तेत असताना त्यांना निर्दोष मुक्तता ही मिळाली होती. 2017ला तर मी कर्जत जामखेडचा विचार सुद्धा करत नव्हतो, मी आमदारकीचा सुद्धा विचार करत नव्हतो, कदाचित मी फक्त जिल्हा परिषद सदस्य झाला असेल. मग याच्यात तुमच्या काळातच तुम्ही त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या मदतीने कोर्टात पुरावा न देता निलेश गायवळला तिथं तुम्ही मदत केली आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापर्यंत, मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटवण्यापर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतात आपल्याला, त्याच्याबरोबर अनेक व्हिडिओ आहेत. तर तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता. अजून तुम्ही खोलामध्ये तिथं गेलात तर तिथे तुम्ही फार त्यांना त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तुम्ही त्यांना भेटवलं. काही लोक म्हणतील अरे फोटो काय दाखवतो, तुझे सुद्धा फोटो आहेत. मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला, सामाजिक कार्यक्रमामध्ये तोंडावर पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई, ज्याला राजकारण कळत नाही, नाहीतर राजकारणात ती लक्ष देत नाही, तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो. अहो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो आहेत. मंत्रालयात गरीबाला जाता येत नाही, साध्या लोकांना जाता येत नाही, अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही, त्याला तिथं परवानगी लागते, सपोर्ट लागतो. आणि ही व्यक्ती ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, ही व्यक्ती सहजपणे तुमच्या काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये जर मंत्रालयात जात असेल तर त्याला पाठबळ आणि पाठिंबा सत्तेतल्या लोकांचा असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही. आणि माझं ठाम मत आहे, आणि मी ह्याच्यात राजकारण करत नाही, राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायवळला ही मदत केली. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं. आणि हे वक्तव्य करत असताना मी बोलतोय असं नका समजू, रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात, आमदार ऐकतात आणि विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे, म्हणजे त्याचं नाव कोण, तर त्यांनी नाव नसतं घेतलं तरी ते राम शिंदे सरांचंच नाव येतं. सत्तेतलेच एका मोठ्या नेत्यांनी राम शिंदे सरांचं अप्रत्यक्षपणे तिथं नाव घेतलं असेल तर याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, अशी मागणी तिथं आम्ही सर्वजण करतो. तुमच्याकडे होम मंत्रालय आहे, तुमच्याकडे तिथं सगळे पोलीस प्रशासन आहे, त्यामुळे योग्य असा वापर करू. खरं काय हे कुठेतरी तुम्ही पुढे आणा. आणि तुम्ही अशा पद्धतीने गुंडांना सहकार्य केल्यामुळे, पाठबळ दिल्यामुळेच आज या महाराष्ट्राची परिस्थिती आपण जर कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर अतिशय वाईट आहे. मग याच्यात जर खोलात गेलो तर 500 बलात्कार हे दुर्दैवाने आपल्या पुणे जिल्ह्यांमध्ये तिथं झालेले आहेत. 12,000 पेक्षा जास्त केसेस गुंडागर्दीचे आपल्या या जिल्ह्यामध्ये तिथं झालेले. झालं असे की पुणे एसपी आणि सीपी हे कोण बसवतं, हे देवेंद्र फडणवीस साहेब बसवतात. कलेक्टर कोण बसवतं, पालकमंत्री अजितदादा बसवतात. आणि पुणे मनपा आयुक्त कोण बसवतं, तर तिथं शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते तिथं बसवतात. म्हणजे पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला सुद्धा या 3 नेत्यांनी वाटून घेतलंय आणि यांच्यातच संवाद नसल्यामुळे खऱ्या अर्थाने पुण्याचं वाटोळं झालंय आणि क्राईम रेट वाढत चाललाय आणि तिथं लोकांना खूप मोठ्या प्रमाणात ही अडचण ही सोसावी लागते. त्यामुळे आमच्या मित्र शिरोळे भाऊंना एवढंच सांगायचं आहे, तुमचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना सवय अशी आहे
की बहुजन आसपासच्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांना जवळ करायचं आणि जवळ केल्यानंतर तिथं त्यांचा फक्त वापर करायचा. या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा तुमचा वापर केला आणि काय केलं तर तुम्हाला तोंडावर पाडलेलं आहे. अजून जास्त अभ्यास करून जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असाल तर ती तुम्ही घ्या. अनेक व्हिडिओ अनेक लोकांनी टाकलेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एका भाषणामध्ये सचिन गायकवाडचं नाव घेतलेलं आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. त्याच्याबरोबर दंगेकर भाऊ हे अनेक दिवसांपासून हा मुद्दा पुणेकरांच्या वतीने मांडत असताना आम्हाला असं कळतंय की भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना झापले, त्यांना रागवले, त्यांना तंबी दिली आहे. आता दंगेकर साहेब शांत बसतात का लढतात हे आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही चांगल्या पोलिसांनी आणि इतरही सोर्सेसच्या मदतीने आम्हाला थोडंसं असं कळालेलं आहे की अनिल परब साहेब हे तर मोठे नेते, त्यांना प्रोटेक्शन असतंच, पण दंगेकर भाऊ आणि त्याच्याचबरोबर सुषमाताई यांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी देण्याची जरूरत आहे. जो व्यक्ती अहमदाबाद वरनं युकेला जाऊ शकतो, लंडनला जाऊ शकतो, तो कदाचित परत त्याच मार्गाने येईल असं वाटत नाही. पण आपल्या देशाच्या आसपास काय अशा बॉर्डर आहेत की ज्या घर तेराई आहे अशी परिस्थिती, म्हणजे नेपाळ बॉर्डर, इथं थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे. पण या नेत्यांच्या केसाला धक्का तरी लागला तरी पूर्णपणे हे सरकार त्याला जबाबदार असेल असं जबाबदारीने मी इथं बोलतो.